नाही, तसं काही होणार नाही. आय नो इट. जानू माझी आहे आणि ती माझीच राहणार, ती माझीच राहणार. मी तुला कधीच काही आठवू देणार नाही, कशाचीच आठवण होऊ देणार नाही तिला, कधीच नाही. आनंदी, इकडे आतमध्ये इकडे. पण मला खेळायचंय. हो बाळा खेळ, पण मला सांग तुला पोहता येतं का ग? मला नाही येत पोहता, पण भावना मला शिकवणार आहे. काय भावना आई? कधी ग? माहित नाही, पण भावना मला स्विमिंग टँकवर घेऊन जाणार आहे आणि तिथे मला ते स्विमिंग शिकवणार आहे. म्हणजे तुझी भावना तुला शिकवणार आहे पोहायला? भाव नाही. आता हसायला काय झालं बाळा? मला सांग भावनाईला पोहता येतं का ग? हो येतं ना. अगं म्हणजे नक्की येतं की नाही? नाही. नाही येत? नाही येतं. अगं नक्की हो की नाही? हो. नाही. हे बघ नाही. उगाच टाइमपास नको करू. जा दूध पिऊन घे. येतं. नाही. अहो दमलात ना, एक तर घरात लग्नाची सगळी गडबड सुरू आणि काहीतरी काय बोलतोस तू? दमलात का? काय अजिबात दमलो वगैरे नाही मी. काय कागा जरा अंग आंबल्यासारखं झालं होतं एवढंच म्हणून आळस दिला. आणि लग्नाच्या तयारीबद्दल म्हणशील ना, तू तिकडे बघ, हे सगळं मी बघतो. अहो आज मुहूर्त मेढ आहे, पूजेला तर आपल्याला दोघांना बसावं लागेल ना. माहितीये मला, पण जेव्हा पूजेला बसायचंय तेव्हा वीणा इथे येणार आहे. तुमचं अगं झालं माझं बोलणं. तिला म्हटलं वीणा खूप काम आहे तर जरा येशील का मदतीला? ती म्हणाली बाबा गेल्या वेळेस जानूच्या लग्नात इतकी धमाल केली आहे ना, आता महत्वाचं काय आहे हे काम होणं, त्यामुळे मी नक्की येते. अगं स्वतःहून म्हणाली ती. गुणाचीच आहे हो आपली वीणा. नाही म्हणजे कधी कधी वाटतं आपण खरंच नशीबवान. सून नाहीच आहे ती, लेकच आहे आपली. खरंच. आई अगं बाई, घ्या. 100 वर्ष आयुष्य आहे. आले ग. अगं म्हणजे मूल कितीही चुकलं तरी आई वडील माफ करतातच. मला सांग, आता वरच जर आगाऊपणे वागला तर काय आयुष्यभर रुसून बसणार आहेस? नाही तसं नाही, पण हे वाईट वागले ना तुमच्याशी, वाटेल तसं बोलले म्हणून. ठीक आहे ग, खरं सांगू तुला, मला माहिती होतं याला आज ना उद्या स्वतःची चूक कळणार आणि मग माफी मागत तो घरी परत येणार. आई हा? तुम्हाला असं वाटतंय का की आम्ही इथे राहायला आलोय कायमचं? तसं नाहीये का? नाही म्हणजे आम्ही या घरात कायमचं राहायला आलो तर मला आनंदच होणार आहे, पण यांनी शपथ घेतली होती ना की या घरचा उंबरा ओलांडणार नाही म्हणून. एक दिवस तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव होईल आणि तुम्ही माझ्याकडे माफी मागायला याल. आणि जोपर्यंत तुम्ही माझी माफी मागणार नाही तोपर्यंत या घरात मी पाऊल ठेवणार नाही. ती आत्तापुरती सोडली असं वाटते तरी खरं, पण मला नाही वाटत आम्ही इथे कायमचं राहायला आलोय. आत्ता फक्त जानूच्या लग्नासाठी आम्ही इथे आलोय. उगाच तुम्हाला आशा लागू नये म्हणून सांगते. आई मला माहिती होतं तुम्हाला वाईट वाटणार म्हणून. माझे बाबा माझ्या आईसाठी काहीही करायला तयार असतात. आता कालचीच गोष्ट घ्या ना, काल आईला पिठाची ऑर्डर पूर्ण करायची होती
तर बाबा 1 मिनिटही न थांबता आईला मदत करत होते. त्यामुळे या घरात सगळ्यात जास्त बायकोवर प्रेम कोणाचं असेल ना तर ते माझ्या बाबांचं. अहो नाही, जयंत जान्हवीचं लग्न आहे, पण आता इथे स्पर्धाच लागली आहे की कोणत्या नवऱ्याचं आपल्या बायकोवर जास्त प्रेम आहे. नाही, पण खरं सांगू का, तर मला भावनाचं पटतंय. या स्पर्धेत काका काकू टॉप आहेत, प्रश्नच येत नाही. शेवटी आम्ही सुद्धा तुमच्याकडूनच तर शिकतोय. नाही, काय इशारे चालले दोघांचे, सगळे बघतोय आम्ही. कुठे कुठे काय काहीच नाही. खोटं बोलू नकोस हा जानू, मला सगळं कळतंय. हे दोघं कोण आहेत? स्टायलिस्ट आहेत. बरं, मेहंदीच्या कार्यक्रमालाही यायचंय हा तुम्हाला, लक्षात आहे ना? हो. असे का बघताय सर? नाही, काही नाही.